आणि खरोखरच या सोहळ्यानिमित्त आपण उपस्थित आहात. आणि मंडळी हे ना ताटं आहे ते बघा. थोडी थोडी सोड, थोडी थोडी सोड. ओटी वगैरे कशी आहे? 60 रुपये. ओटी 60 रुपये. आणि ताटं आहेत ना इकडे प्रत्येक घरामधील नाही ताटं लावण्यात आलेले आहे आणि ती सगळीकडे चारी बाजूला देवीच्या वाळूभोवती लावण्यात येणाऱ्या प्रसादामध्ये बघा काय भेटले बुंदी वगैरे लाडू. तर म्हणजे आपण जेव्हा मस्जिदवरून येतो ना तो हा रोड गेला आहे तो अंगणेवाडी म्हणजेच भराडी देवीच्या मंदिराकडे गेला आहे. इकडचा पण आहे आणि इकडचा पण आहे. आणि आपल्याला इथून जो शॉर्टकट येणार रस्ता आहे या शॉर्टकट रस्त्याने आपल्याला जायचं आहे थेट मंदिरपर्यंत. हे बघा आपल्या अमोलची इथे भेट झाली आहे. काय म्हणशील बाकीचे मित्रमंडळी काय दुपारनंतर येणार आहे. हां कारण आपल्याला सगळं भरपूर आणि मेन आणि आज नशीब पावसानं हजेर नाही लावली. कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपण चाललो ते म्हणजे मालवण तालुक्यातील मसुरे गावची जी श्री सातेरी देवी म्हणजे सिंधुदुर्गमध्ये प्रसिद्ध असे जलमंदिर या ठिकाणी देवीच्या ना आषाढी जत्रोत्सव या ठिकाणी पार पाडला जाणार आहे. त्याचबरोबर आपण देवीचं दर्शन वगैरे घेणार आहोत. आणि पावसाळ्यामध्ये ही जत्रा कशी भरते कारण हिरवी आपल्याकडच्या ज्या जत्रा असतात ना तो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जत्रा पार पाडतात. पण आज आपल्याला खऱ्या अर्थाने पावसामध्ये कशी जत्रा भरते हे आपल्याला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येणार आहे. मंदिर बघणार आहोत, देवीचं दर्शन घेणार आहोत. मंदिराच्या परिसरामध्ये जत्रा म्हटल्यानंतर विविध प्रकारची दुकानं आलीच. म्हणजे ह्या मंदिराकडे कसं जायचं हे पण तुम्हाला थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला बघता येणार आहेत. तर म्हणजे आता आपण जाणार आहोत थेट मंदिरापर्यंत. तर म्हणजे समोरचा रोड केला आहे तो मालवण साईडला आणि आपल्याला राईट मारून जायचं आहे गोळवण मस्जिद साईडला. म्हणजे आपल्याला अंगणेवाडी साईडला जायचं आहे. समोरचा तो कोविक साईडला जातो आणि आपल्याला जायचं आहे ते म्हणजे अंगणेवाडी साईडला. आणि आज ना पावसाने हजेरी नाही लावली आहे, एकदम मस्त वाटतं आहे, थोडं गरम पण होतं आहे. आता आपण जाऊया थेट देवीच्या दर्शनाला. आता आपण पोहोचलो ते म्हणजे मस्जिद तिट्यावरती. समोर जो रोड गेला आहे तो कणकोली साईडला आणि ह्या साईडला गेला आहे तो अंगणेवाडी साईडला. तर आपल्याला या अंगणेवाडी रोडने जायचं आहे थेट मंदिराकडे. तर म्हणजे आपण जेव्हा मस्जिदवरून येतो ना तो हा रोड गेला आहे तो अंगणेवाडी म्हणजेच भराडी देवीच्या मंदिराकडे गेला आहे. इकडचा पण आहे आणि इकडचा पण आहे. आणि आपल्याला इथून जो शॉर्टकट येणार रस्ता आहे या शॉर्टकट रस्त्याने आपल्याला जायचं आहे थेट मंदिरपर्यंत. हे बघा आपला बोर्ड बघून इथून आपण शॉर्टकटमध्ये जाऊ शकता भोगलेवाडीच्या इथे. म्हणजे आपल्याला कच्च्या रस्त्याने जायचं आहे थेट मंदिरापर्यंत. आणि हा जो रोड जातो आहे ना तो थेट मंदिरापर्यंत जातो आहे. आपण जिथून शॉर्टकट बघितलं तिथून. तर म्हणजे आता आपण पोहोचलो म्हणजे श्री देवी सातेरी जलमंदिरकडे जाण्याचा जो मार्ग आहे आणि आपण या रस्त्याने आपण जाणार आहोत थेट मंदिरापर्यंत. तर म्हणजे आता आपण पोहोचलो आहे म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये आणि त्यानंतर आपण मंदिरचा परिसर वगैरे बघूया आणि आपल्या देवीचं दर्शन वगैरे घेऊया. आणि इकडे बघा पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि समोर आहे मंदिर. आपण मंदिर वगैरे बघूया. आणि जत्रा म्हटल्यानंतर विविध प्रकारची आपल्याला ही दुकानं आलीच इकडे बघा. आणि आता आपण आतमध्ये जाऊया मंदिराचं देवीचं दर्शन वगैरे घेऊया. समोरच आहे लालपरी, समोर आहे ते म्हणजे देवीचं मंदिर. ज्यांची महाप्रसादाची ताटं अजूनपर्यंत मंदिरात आलेली नसतील मित्रांनो मंदिरात दर्शन बंद करण्यात आलेलं आहे. आता आपण आतमध्ये जायला म्हणजे याला एक ताटं जसे आपण अंगणवाडीला ताटं लावतात बघा त्याप्रमाणे देवीचा नैवेद्य आला. आपण आता इकडे बघू शकता भरपूर सारी गर्दी आहे. आणि मंडळी हे ना ताटं आहे ते बघा. आणि इकडे मंदिराच्या चारी बाजूला ना पाणीच पाणी आहे. आता आपण आतमध्ये जाऊया देवीचं दर्शन वगैरे घेऊया.
ताटं आहेत ना आता ही सगळीकडे ना आता गोल लावण्यात येणार आहे बघा. तरी काका एक ताटं किती असणार तरी मिनिमम? ताटं किती असतात मिनिमम? 250-300. ओके हां देवीचं. आणि मित्रांनो हे ना वारूळ आहे आणि वारुळाला सजवलं म्हणजे साडी वगैरे नेसवलेली आहे थोडक्यात. हे बघा आता ताटं आहेत ना इकडे प्रत्येक घरामधील नाही ताटं लावण्यात आलेली आहे आणि ती सगळीकडे चारी बाजूला देवीच्या वारुळाभोवती ठेवण्यात येणार आहे आणि हा देवीचा प्रसाद आहे. तुझे गंध फुलांचे मनात या सजले सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले कृपा. तर मंडळी हे आहे प्रसादाचं मडकं. यामध्ये ना अखंड दिवा पेटतोय बघा. आता आपण पालखीतील देवाचं दर्शन घेऊया. सुंदर असा मंदिराचा परिसर आहे आणि चारी बाजूला पाणी बघा एकदम स्वच्छ पाणी आहे आणि सुंदर असं मंदिर आहे. म्हणता वहिनी आणि प्रथमेश मंदिराच्या चारी बाजूला आहे बघा असं सुंदर असे झाडं लावण्यात आले आणि इकडे समोर आहे मंदिराचा कळस. तर म्हणजे इकडे ना आपण प्रसाद घेऊया देवीचा. आपल्याला प्रसादामध्ये बघा काय भेटले बुंदी वगैरे लाडू वगैरे आणि इथे आपण देणगी स्वरूपात आपल्याला जमेल त्या पद्धतीने देणगी देऊ शकता. इथे पाण्याची व्यवस्था वगैरे करण्यात आलेली आहे. इकडे बघा मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे. आपण मित्रांनो बाहेरच्या परिसरामध्ये जाऊया. इकडे बघा बसलेले सर्व आणि मंदिराचा इकडचा बाहेरचा परिसर आहे. काय म्हणता येते जाऊन येते हां बरी आहे ना येते जाऊन येते मंदिरात.
तर मित्रांनो, आता आपण बघतोय त्या मंदिरचा बाहेरचा परिसर. सुंदर असं मंदिर आहे आणि आज पावसाने खूप मोठी मेहरबानी केली, कारण ही जी जत्रा आहे ना ती भर पावसात असते आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठे बाहेर फिरायला भेटत नाही. पण आज थोडं ऊन असल्यामुळे ना जरा इथलं जे वातावरण आहे ते प्रसन्न आहे आणि पाऊस असता ते सगळीकडे एकत्र जमले असते, पण पाऊस नसल्यामुळे आपल्याला सगळीकडे मंदिराच्या चारी बाजूचा जो परिसर आहे ना तो आपल्याला फिरता येतोय. आणि त्याचबरोबर हे मंदिरचा बॅक साईडचा परिसर तुम्ही बघू शकता. सगळीकडेच पाणी आहे आणि पाणी बघा एकदम काचेसारखं पाणी आहे बघा. परत एकदा आपल्या अमोलची इथे भेट झाली आहे. काय म्हणशील, बाकीचे मित्रमंडळी काय बाकीचे येत आहेत, दुपारनंतर येणार आहे. हां, सकाळी झालं कारण आपल्याला सगळं भरपूर शांतता आहे, निसर्गाच्या सानिध्यात मंदिर आहे आणि मेन आणि आज नशीब पावसानं हजेर नाही लावली, त्याच्यामुळे कसं लोकांना फिरायला भेटतं. पाऊस असता सगळीकडे एका साईडला सगळेजण गेले असते. आणि त्याचबरोबर मंदिर बघू शकतास इकडे. आणि मंदिराच्या परिसरामध्ये बघा असे बसण्यासाठी पण केलेलं आहे. सुंदर अशी हिरवळ आहे इकडे. विविध प्रकारची इथे झाडंसुद्धा लावण्यात आलं आहे, म्हणजे एक प्रकारचे सुशोभीकरण करण्यात आलं आहे बघा. कलर वगैरे मस्त सुंदर असा आहे मंदिराला. आणि बाहेरचा परिसर बघा, आणि आपण पण इथे पहिल्यांदाच येतो आहे. सुंदर असं मंदिर आहे आणि चारी बाजूला हे आहेत ना डोंगर आहेत ना, चारी बाजू डोंगर आहेत ना. सुंदर असं मंदिर आहे, तिकडे भाविकांची गर्दी आहे. तर मंदिर बघा. आषाढ महिन्यातील चतुर्थवानिमित्त आपण डोळ्याने पाहिलात आणि खरोखरच या सोहळ्यानिमित्त आपण उपस्थित आहात देवीच्या दर्शनासाठी. तर मंडळी इकडे सुद्धा आहे बघा, हातपाय धुवूनच आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. इकडे सुद्धा आहे बघा, भाविकांची गर्दी आहे बघू शकता. आणि आतमध्ये पर्यंत ना रांग गेलेली आहे. त्याच्या परिसरामध्ये आहे बघा मित्रांनो, आपल्या कोकणामध्ये ज्या वनस्पती झाड आहे बघा इथे घेऊन आले तुमची काका. इथे बियाणी वगैरे पण आहे, विविध प्रकारची झाडं आहेत ज्या आपल्या कोकणातल्या जमिनीमध्ये सहज जगू शकतात. आपण मंदिराच्या परिसरामध्ये दुकानं वगैरे बघूया, कारण जत्रा म्हटल्यानंतर विविध प्रकारची दुकानं आपल्याला जत्रेच्या दिवशीच आपल्याला बघायला भेटते. आणि हे बघा इथे विविध प्रकारची दुकानं वगैरे आहेत. आता आपण इकडे दुकानं वगैरे बघूया, काय काय आली ती. हे बघा ओटी वगैरे कशी आहे, ओटी वगैरे कशी आहे 60 रुपये. ओटी 60 रुपये. आणि साडी वगैरे ओके. इथे ओटी वगैरे आहे. इकडे बघा सगळे देवीच्या पूजेचे साहित्य. इकडे लहान मुलांसाठी विविध प्रकारची दुकानं आहेत. भाविक रांगेत आहेत, त्यांना विनंती आहे की आपण जसे आहात तसे दर्शनाला वरच्या साईडने मंदिर बघा, सुंदर मंदिर दिसतंय. आणि एकदम सकल चारी बाजूला डोंगर आहेत आणि सकल असलेले आपले देवीचं मंदिर आहे, जल मंदिर. इकडे बघा काय नाही ना पुढे एवढा, पुढे अजून दुकानं आहेत ना. इकडे खेळण्याची दुकानं वगैरे आहेत. हां ओके. इकडे बघा आपल्या घरामध्ये जे तांदूळ वगैरे आहेत, पोळी वगैरे आहेत, चवळी वगैरे आहे आणि इकडे तांदूळ वगैरे आहेत. कसे आहे ते? ओके, ते आपल्याला घ्यायचंच आहे. ताटं झाकून ठेवलेले आहेत आणि चारही बाजूला ना ताटं ठेवण्यात आलेली आहे बघा. म्हणजेच काय देवीचा नैवेद्य आहे बघा. आणि इकडे आपल्या गरजेच्या सगळ्या वस्तू जत्रेच्या ठिकाणी भेटतात. कसं आहे अटक, कसं आहे
400 रुपये आणि हे 200 रुपये. हे बघा मित्रांनो, हे बघा बसेस सोडलेल्या आहेत जत्रेसाठी खास. आणि इकडे आपल्या खाजा वगैरे चटई वगैरे आहे इकडे. चांगली स्वस्त चटाई कशा आहे चटई? कशा आहे? 100 रुपये आणि हे 100ला घ्या. म्हणजे अशा प्रकारे आषाढी जत्रोत्सव हा काळ असतो. आपल्या सिंधुदुर्गामधील एक प्रसिद्ध मंदिर आहे ते म्हणजे जलमंदिर, श्रीदेवी सातेरी मंदिर, आणि हे आहे बिळवस गावची ग्रामदेवता. तर मंडळी, आता आपण थोडक्यात जत्रा वगैरे बघितलं, विविध प्रकारची दुकानं वगैरे होती, आणि त्याचबरोबर या ठिकाणी देवीला नैवेद्य वगैरे दाखवण्यात आला, तो म्हणजे ताटांच्या स्वरूपात. भाविकांची गर्दीसुद्धा भरपूर होती. आणि आज पावसाने मोठी मेहरबानी केली, कारण आज पाऊस असता तर लोकांना रांगेमध्ये राहण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम आला असता. पण आज पाऊस नसल्यामुळे सर्व जणांना या खऱ्या अर्थाने या जत्रेचा लाभ घेता येतो आहे, आणि त्याचबरोबर दर्शनसुद्धा देवीचं घेता येत आहे. म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तरच कोकणातील असेल निसर्गरम्य कोकणातील वार्षिक जत्रोत्सव असतील किंवा आपल्या कोकणाची जी काही संस्कृती आहे ते आपल्याला नक्कीच बघायला भेटणार आहे. तर मंडळी, भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.